गुरुचरित्र अध्याय 17 ब्रह्मचार्यास ज्ञानप्राप्ती. श्री गणेशायनमा सिद्धमनला नामदारगा कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिलवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे. ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे. तेथे असलेल्या औदुंबरापाशी श्रीगुरूंनी वास्तव्य केले. बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले. ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नान संध्या करीत, जप तप व्रते करीत, गावात हिंडून भिक्षा मागीत. चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालविले. ते ऐकून नामधारक म्हणाला, महाराज श्री गुरु नरसिंह सरस्वती हे तर परमात्मस्वरूप प्राप्त पूर्णसिद्ध होते, तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली, असे त्यांनी का केले? सिद्ध म्हणाला, ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये. समाजात मान्यवर जन जसे आचरण करतात त्याचेच सामान्य लोक अनुसरण करीत असतात, हे तू लक्षात घे. भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे. संन्याशांनी परिग्रह न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनामग्न राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे. दत्तात्रेय व शंकर हेही भिक्षा मागतात, त्याचे हेच कारण आहे. भिक्षेसाठी हिंडताना निजकृपेने भक्तांचा दीनार्तांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो. श्री गुरु भिलवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच. त्यांचे महात्म्य लोकांत कसे प्रकट झाले ते ऐक. कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. त्याला विद्वजनांमध्ये फार मान होता. त्याचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता. त्याचे मातापिता तो लहान असतानाच वारले. त्याच्या आप्तांनी त्याचे पालनपोषण केले. कुळाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्याची मुंज केली. शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठविले, पण विद्याभ्यास काही येईना. शिकवलेले काहीही लक्षात राहत नसे. ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी, त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार? लोक त्याला अडाणी म्हणून हिणू लागले. तो म्हणायचा, मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही. त्याला मी तरी काय, आता आपणच काही उपाय करा. यावर लोक हसून म्हणायचे, तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल, या जन्मी तू भिक्षेवरच पोट भर. अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्यामुळे तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला. विद्या येत नाही याची खंत करीत ग्राम सोडून निघाला. त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते. रात्रीच्या सुमारास तो भिलवडीस आला. तेथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले. त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्यासमोर धरणे धरून बसला. तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करीत होता, आई, सर्वांनी माझी हेटाळणी केली, पण तू तरी उपेक्षा करू नकोस. मला मार्ग दाखव, माझ्यावर कृपा कर. 3 दिवस लोटले. शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा तो देवीला म्हणाला, माते, तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते, पण तूही पाठ फिरवलीस. आता मी काय करू? कोठे जाऊ? मी तुला माझी जीभच अर्पण करतो. तरीही कृपा केली नाहीस तर हे शिरच तुझ्या चरणी वाहीन. त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तींच्या चरणी वाहिली. त्याचा निर्धार पाहून देवीला करुणा आली. त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली, बाळा ब्रह्मचार्या, तू माझ्यावर रागावू नकोस. कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारित पुरुष वास्तव्यास आहे. तू त्यांना शरण जा, तेच तुझी इच्छा पुरवतील. त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली. देवीला वंदन करून तो कृष्णा नदीच्या दिशेने धावला. प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेला. तेथे औदुंबराखाली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते. त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला. त्याने त्यांचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्रीगुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता. त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला तर काय आश्चर्य, त्याला पुन्हा जीभ आली. त्याला वेदशास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले. परिस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्रीगुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यास पांडित्य प्राप्त झाले. सिद्ध म्हणाला, नामधारका, असा आहे गुरूचा महिमा. ते त्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते.
श्री गुरुदेव दत्त.